नमस्कार सखीनो. तर स्वित्झर्लंडवरून आल्यानंतर मी तुम्हाला माझ्या जर्मनीमधलं शेजार-पाजार दाखवलेलं आहे. तसंच इथं सुपर मार्केटमध्ये भाजीपाला वगैरे कसे मिळतात, काय काय तुम्हाला वेगळं पाहायला मिळतं हे सुद्धा दाखवलेलं आहे. तर आता आम्ही उद्या जाणार आहोत एका नवीन डेस्टिनेशनला. कुठे हे सुद्धा एक सरप्राईज असणार आहे. तर आत्ता ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. बॅग वगैरे पॅक केलेलं आहे. 2 ॲपल घेतलेले आहेत आणि कुकीज वगैरे आणि थोडंफार आम्ही खायला घेणार आहोत अजून. तर अनिशा ती पूर्ण तिच्या जगामध्ये पूर्ण हरवून गेलेली आहे. असो, आणि इथं मी भात लावलेला आहे. उद्या त्याला फोडणी द्यायचं आहे. तसंच ब्रेड ठेवलेला आहे. सँडविच करून घेणार आहे उद्या. आणि आता थोड्या वेळानंतर पोटॅटोसुद्धा लावणार आहे कुकरला. तर पोटॅटो सँडविच सकाळी खाल्ल्यानंतर पोट भरलं जातं, त्यामुळं जास्त वेळ तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळं आम्ही कुठेही जाऊ ब्रेड सँडविच, पोटॅटो सँडविच हे नक्की बनवतो. आणि हो, आम्ही उद्या कुठे जाणार आहोत ते खूप लोकांचं ड्रीम प्लेस असणार आहे. तर चला भेटूया उद्या. गुड मॉर्निंग. तर आत्ता सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि उठलेले आहे. आणि आता पहिल्यांदा मी ठेवणार आहे चहाला. तर आपण कुठेही असो, शेवटी आपण आहोत इंडियन्स आणि आपल्याला भारतीय लोकांना सकाळी उठल्यावर चहा हा लागतोच. तर चला पटकन मी चहा बनवते आणि पुढच्या तयारीला लागते. गुड मॉर्निंग सखीनो. तर आत्ता इथं वाजलेले आहेत 5 वाजलेले आहेत आणि 4लाच उठलेले मी. आणि आता मी काय काय तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवते. तर ऑलमोस्ट झालेलं आहे. तर पटकन तुम्हाला, तर इथं राईस करून ठेवलेलं आहे आणि इथं जे ब्रेड आहे ते मी बटर घालून थोडंसं त्याला रोस्ट करून घेत आहे. आणि इथं मी बटाट्याची भाजी करून ठेवलेली आहे सँडविचसाठी. तसंच डोसाचं पीठ आहे. तर डोसाचं पीठ हे करणार आहे मी, डोसा करणार आहे जाताना. तर ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. तर खूप एक्सायटेड आहोत आम्ही जाण्यासाठी. तर मी सर्व शेअर करणार आहे. तुम्ही जरूर बघा व्लॉग पूर्ण. तर भेटूया पुन्हा. तर सगळं आवरलेलं आहे आणि पटकन आणि मी आलेलो आहोत स्टेशनला. तर आमची जी पॅरिसची ट्रेन आम्ही बुक केलेली आहे ती 7 वाजता आहे, पण त्या स्टेशनला जायला आम्हाला इथून एक 15 ते 20 मिनटं लागतात. तर इथं आम्ही आमच्या मेट्रोची वाट बघत आहोत. 6:30 वाजता मेट्रो आहे. तर आय होप लवकर येईल आणि आम्ही ती ट्रेन वेळेत पकडू. आणि फायनली आमची मेट्रो आलेली आहे. चला आता पटकन आपण जाऊया त्या स्टेशनला. तर आम्ही पोचलेलो आहोत हॉफ म्युनिकच्या स्टेशनला आणि 16 नंबर प्लॅटफॉर्मवरती आमच्या 16 नंबर कोचमध्ये सीट आहे आणि ऑलरेडी ट्रेन इथे थांबलेली आहे. तर चला आता जाऊया आमच्या कंपार्टमेंटमध्ये. आणि ही TGV ट्रेन आहे, हाय स्पीड सर्व्हिस देते आणि 320 अप टू 320 km/h ह्याची स्पीड असते. तर चला, हा एक आमचा नवीन आणि पहिला एक्सपिरियन्स आहे. तुम्ही फ्लाईटने सुद्धा जाऊ शकता फ्रान्सला किंवा ट्रेनने, तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. तर आम्ही ही सीट अगोदरच रिझर्व केली होती आणि पर पर्सन तुम्हाला 50 युरोज द्यावे लागतात सीटला. आणि पॅरिसला पोचायला तुम्हाला इथून एक 6 to 7 hours लागतात. डिपेंड्स तुम्ही कुठल्या मार्गावरून जातात त्यावरती पण डिपेंड होतं. तर काही 6 तास, काहीला 7 तास आणि काही ट्रेनला 5 तास 40 मिनटं एवढ्यातच ते पोचतं. तर आम्हाला 6 ते 6.5 तास लागले पॅरिसला पोचायला. तर 7ला जी आमची ट्रेन इथून निघालेली होती तर ती 1:30 आम्ही पॅरिसमध्ये पोचलेलो. Good morning, ladies and gentlemen. Welcome on board this TGV to Paris. You will find the bar coach in the middle of the train. Guten Morgen, meine Damen und Herren. Herzlich willkommen. तर तिकीट चेक करण्यासाठी आलेले आहेत. Thank you. आणि आत्ता आमचा पहिला राऊंड झालेला आहे. कुकीज वगैरे मी खाल्लेलं आहे आणि थोड्या वेळानंतर आता आम्ही सँडविच खात आहे. कारण आम्ही सकाळी लवकर निघायचं होतं, त्यामुळं आम्ही काही खाल्लेलं नाही, फक्त चहावरती आलेलो. आणि तर थोडीशी भूक लागत आहे, त्यामुळं थोडे कुकीज खाल्ले. आणि थोड्या वेळानंतर आता आम्ही स्टार्ट करत आहोत नेक्स्ट राऊंड, तसंच सँडविच खाण्यासाठी.
आनिशा किती काळजी करायला लागल्या. चला आता मी तुम्हाला TGV ट्रेनची छोटीशी टूर करून दाखवते की ही ट्रेन आतून कशी असते. आमची जिथे प्लेस आहे आमची वरती आहे. हे डबल डेकर ट्रेन आहे. तर तुम्ही इथं बसून बोलू शकता. तर इथं सुद्धा त्यांनी आपल्यामध्ये सीट दिलेली आहे. तुम्ही इथं बसू शकता कारण इथं चार्जिंग पॉईंट सुद्धा त्यांनी दिलेले आहेत दोन्ही साईडला. ह्या साईडला सुद्धा आहे आणि ह्या साईडला सुद्धा आहे. तर इथं तुम्ही फोन चार्जला ठेवून इथं तुम्ही बसून बोलू सुद्धा शकता. ते खूप छान आहे इथं बसून बोलायला. आणि इथे बघा याप्रमाणे लाईट असतात. तुम्हाला जर लाईट पाहिजे असेल तर तुम्ही काम करू शकता. ते सीट आहे बसून तुम्ही बोलू शकता करू शकता. आणि इथं सर्व तुम्ही बॅग्स ठेवायला तुम्हाला त्यांनी जागा केलेली आहे. तर इथं तुमच्या सर्व बॅग तुम्ही ठेवू शकता. तर ॲक्च्युली आज वेदर खूप छान आहे. ऊन आहे. सकाळीच वेदर चेक केलं तर आय होप की हे वेदर असंच राहू दे दिवसभर. आणि पॅरिसमध्ये आज न्यू इयर असल्यामुळं नाईट फायरवर्क आहे आयफेल टॉवरजवळ. तर आज खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी शेअर करणार आहे. तर सकाळी 6:50ला आमची ट्रेन होती ही आणि ही आता पॅरिसला 1:30ला रीच होणार आहे. आणि ह्या ट्रेनचे फीचर्स काय काय आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि मला जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ते बॅग वगैरे ठेवायला मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. तर चला आता जाऊया आत. तर याप्रमाणे बटनवरती प्रेस केलं की हे जे डोर आहे ते ओपन होतं. आणि पहा इथे याप्रमाणे स्क्रीनसुद्धा लावलेली असते की आपली ट्रेन किती किलोमीटर पर आवरनं जात आहे, किती स्पीडमध्ये जात आहे आणि किती वाजता आपण पोहोचणार आहोत नेक्स्ट स्टेशनला. तर सर्व काही इन्फॉर्मेशन ह्या स्क्रीनवरती त्यांनी शेअर केलेली असते. आणि इथं जाताना तुम्हाला खूप टनेल्स लागतात. Oui, montrer la réservation de oui, mais il y a reçu. Oui, cherchez, je veux. Oui, oui, merci. Fahrtzeit geht an 10:51 Uhr von Gleis 6. Wir bedanken uns heute, nicht nur heute, sondern generell, wir bedanken uns, dass Sie heute mit uns gereist sind. तर आनिशाचं खाणं सुरूच आहे आणि आनंदची झोप. आणि ते काय अनाऊन्स करत आहेत ते आम्हाला काहीच कळत नाही आहे. तर इथं अनाऊन्समेंट 3 लँग्वेजमध्ये करतात. तर फ्रेंच आणि जर्मनी आणि इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये सांगितलं थोडं कळतं पण फ्रेंच आणि जर्मनीमध्ये काय अनाऊन्स करतात हे आम्हाला काहीच कळत नाही. तर आम्हाला खरं सांगतो बसून बसून खूप झोप यायला लागलेली आहे. तर इथं बार आहे. तर कॅफे बारमध्ये आम्ही जाऊन आता कॉफी घेणार आहोत. तर खूप छान आहे हा बार आणि इथं बसून तुम्ही आरामसे बसून बाहेरचं व्ह्यू बघून तुम्ही खाणं पिणं एन्जॉयसुद्धा करू शकता. तर मला खूप आवडलं. तर मी आणि आनंदने कॉफी घेतलेली आहे आणि अनिशाला मी ज्यूस घेतलेला आहे.
फ्रान्समध्ये एंट्री केलेली आहे. तर वॉशरूम पहा याप्रमाणे असतं. इथं बेसिन आणि सेन्सर आहे, हा ठेवला की पाणी येतं. त्याप्रमाणे बटन दाबले की हे दारसुद्धा ओपन होतं, जसं की मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि छोटंसं मिरर वगैरे दिलेलं असतं, टिश्यू पेपर सर्व काही इथं दिलेलं असतं. Avez-vous pensé à prendre toutes vos affaires? N'oubliez rien. We are arriving at destination. Please make sure you take all your belongings with you. Wir sind gleich da. Sicher nichts an Ihrem Platz liegen gelassen? Ein letzter Blick kann nicht schaden. तर बॅग अशी मी का लावलेली आहे कारण पॅरिसमध्ये खूप इथं थोडंसं सामान आपलं चोरी होण्याची शक्यता जास्त आहे असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळं मी पूर्ण सेफ्टी घेतलेली आहे माझी. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पॅरिसला आणि आता आम्ही जाणार आहोत हॉटेलला. तर पुढचा पार्ट मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.